स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी काल पुण्यातील नवीन पेठ या ठिकाणी मोठं आंदोलन केलं। पोलिसांनी या ठिकाणी मोठा बळाचा वापर करत या सगळ्या विद्यार्थ्यांना इथून काढून दिलं, तर जवळपास 15 विद्यार्थ्यांना ताब्यात देखील घेतलेलं आहे। नक्की या विद्यार्थ्यांची मागणी काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात, कारण वारंवार विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आंदोलन करावं लागते। का विद्यार्थ्यांनी काल रात्री आंदोलन केलं? कारण परीक्षा लेट आली होती। ज्यांची PSIची वय मर्यादा ओलांडली आहे त्या पोरांना वाटत होतं की आम्हाला एक संधी द्यावी, आणि पाठीमागच्या सरकारने त्यांना संधी दिली होती। यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांना परवा पोरं भेटले, 50 ते 60 आमदारांची लेटर दिली, तरी राज्य लोकसेवा आयोगाने निर्णय घेतला नाही। पण ह्या आक्रोशानं, कारण 15 दिवसापासून आज परीक्षा पुढे जाणार, उद्या परीक्षा जाणार म्हणून पोरं अभ्यासापासून दूर बाहेर होते। शास्त्री रोडला दांडेकर पूल ते अलका चौक जवळ 1.25 लाख पोरं आहेत सर। ही पोरं रस्त्यावरती उतरली, पोरांनी त्यांचा आवाज केला, नेतृत्व नव्हतं, कोणीही नेतृत्व करायला तयार नव्हतं। पोरांनी नेतृत्व केलं, पोलिसांनी धरपकड केली, आणि जे पोरांची काही चूक नसताना किंवा जे नेतृत्व करत नव्हते, की जे आले होते काय चालू बघा, त्यांना पोलिसांनी धरपकड केली। तर आमचं राज्याच्या नेतृत्वाला विनंती आहे, अभ्यास करणारी पोरं आहेत, पोरांवर गुन्हा दाखल करू नये किंवा त्यांचं पोरांचं मत ऐकून घ्यावं आणि निर्णय द्यावा। PSI भरतीसाठी जाहिरात आली आहे, काय नक्की अडचण होती विद्यार्थ्यांची? नेमकी अडचण काय आहे की जाहिरात एक तर 7 महिने लेट आली, त्यामुळे जे 1 नोव्हेंबर 2024 जे होते वयचे, त्यामुळे मुलांचे डिबार जे झालेले, ज्यांचं वय जास्त होतं ते मुले या परीक्षेसाठी पात्र होऊ शकत नाही। त्यामुळे आमची एकच मागणी आहे की ती जी एज आहे ते फक्त वयवाढ थोडी जास्त एक्सटेंड करा, म्हणजे जी मुले बाहेर पडणार आहेत त्यांना एक चान्स मिळेल, त्यांची शेवटची संधी असणार आहे आयुष्यातली परीक्षेची, त्यामुळे त्यांना एक चान्स मिळेल की परीक्षा द्यायची, आणि त्यामुळे ते कदाचित लागू होऊ शकतील। तेच आमची मागणी आहे। कधी बोम होते की परीक्षा उशिरा वेळेवर होत नाही, आता जाहिरात आली आहे तर परत विरोध होतोय विद्यार्थ्यांकडून। विरोध हा जाहिरातीचा किंवा वेळेचा नाही आहे सर। 1 वर्षासाठी संधी देण्यासाठी 4 ते 5 वर्ष झालं मुलं अभ्यास करतायत। एक वय वाढल्यामुळे एक चान्स गेला त्यांचा, आणि 6 ते 7 महिने लेट आली जाहिरात। हे प्रशासनाची चूक आहे, कोणतं आयोगाची ही जी जाहिरात लेट आली, महत्त्वाचं ते कोणामुळे लेट आली, तरी प्रशासनामुळे 2 वेळा एक्सटेंड झालेली आहे, त्यामुळे ही जाहिरात लेट येण्यामागे प्रशासनामध्ये तुम्ही परीक्षाच कंडक्टर नाही, परीक्षेच्या प्रोसेस कसं असते, 45 दिवसामध्ये निकाल लावाय, तुमची एकच परीक्षा कंडक्टर 2-2 वर्ष 3-3 वर्ष चालत असेल तर पोरांनी काय करायचं? ही पोरं काय जागीरदाराची पोरं नाही, सर्वसामान्य कुटुंबामधून आलेली पोरं आहेत। ह्या पोरांची जी पास होणारी पोरं आहेत त्यांची वयोमर्यादा ओलांडलेली आहे। पोरांची मागणी काय? आम्हाला संधी द्यावी आणि परीक्षा कंडक्ट कराव्या। जर यांनी परीक्षा वेळेत कंडक्ट केली असते तर विषय नव्हता। अर्थातच विद्यार्थ्यांची मागणी ही कुठेतरी रास्त आहे त्यांच्या हिशोबाने। आज इथे जर बघितलं तर बरेच विद्यार्थी आहेत, मात्र काहीचे पोलीस गुन्हा दाखल करतात म्हणून ते घाबरतात सुद्धा, पुढे करिअरमध्ये त्यांचा धोका निर्माण होतो। आंदोलन काल रस्त्यावर उतरले, काय नक्की मागणी आहे? मी बँकिंगचा विद्यार्थी आहे, परंतु ज्या पद्धतीने विद्यार्थी मागणी करतायत, मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांनी या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे, मात्र पोलिसांकडून गुन्हे दाखल होतात आणि त्यामुळं पुढं त्यांना बऱ्याच अडचणी येतात। त्यामुळं बरेच विद्यार्थी हे समोर येत नाहीत बोलायला, मात्र वयोमर्यादा ही वाढवून देण्यात यावी, आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना वेळ, अर्थात ही परीक्षा वारंवार पुढे ढकलली जाते, असं होऊ नये अशी विद्यार्थ्यांची या ठिकाणी मागणी आहे। आणि त्यामुळंच हे सगळे विद्यार्थी काल रात्री रस्त्यावर उतरून आंदोलन करत होती। पोलिसांनी काही मुलांना ताब्यात घेतलेलं आहे, त्यांना देखील सोडावं अशी देखील मागणी हे सगळे विद्यार्थी या ठिकाणी करताना दिसत आहेत। कॅमेरामॅन विजय राऊतचं मी मिकी घई, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.